महामानवांना व तसेच महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या ज्या संतांनी या महाराष्ट्राच्या भारताच्या भूमीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक असं योगदान दिले अशा सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या महापुरुषांचं या ठिकाणी महाराष्ट्रावर भरपूर असं सामाजिक कार्य लाभलेलं आहे। मित्रांनो, ज्या महामानवामुळे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला इथं या पृथ्वी तलावर जगण्याचं मरण्याचं या ठिकाणी आपण जे या ठिकाणी कष्ट करतो, या ठिकाणी जे जीवन जगतो, ते सगळ्या गोष्टीचे जे पुण्याई आहे ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतीय संविधानाला जर कोणी गालबोट लावेल, कोणी धक्का लावेल, तर त्याला या ठिकाणी आमचा समाज आणि आंबेडकरी अनुयायी त्याला या ठिकाणी चिरडल्याशिवाय राहणार नाहीत असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो। आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासन आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन झोपेचं सोंग घेतलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याच बाबतीत नसून इथल्या दलितावर, इथल्या कष्टकऱ्यावर, मागासवर्गीयावर अनेक प्रकारचे या ठिकाणी अन्याय अत्याचार घडून येत आहेत। मित्रांनो, बाबासाहेबांचं संविधान हे आपली अस्मिता आहे, ते काही सांगायची गरज नाही। तुम्ही जे जीवन जगताय, आम्ही जे जीवन जगतोय, या प्रत्येकाला जोनी माणूस म्हणून जगण्याचं या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून उपकार केलेले आहेत। हे उपकार कोणा एका जातीसाठी नाहीत, हे उपकार कोणा एका विशिष्ट प्रवर्गासाठी नाहीत, ते संबंध प्रत्येक 18 पगड जाती, अनुतेदार आणि बहुतेदार सगळ्यांसाठी या ठिकाणी बाबासाहेबांना आपल्या या घामातून, कष्टातून हे संविधान लिहिलेलं आहे। आणि ते संविधान आपल्याला या ठिकाणी वाचवण्याची जबाबदारी, संविधान या ठिकाणी टिकून ठेवण्याची जबाबदारी माझ्या माता माऊलीने या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। ही लढाई आपल्याला हातात घ्यावी लागणार आहे। ज्या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी समता स्थापन केली, ज्या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्मिती केलं, त्याच शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधानाचे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जगण्याचं साधन दिलेलं आहे। आणि हे जगणं बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी सगळ्याच सर्व धर्म समभाव, सगळ्या जाती धर्माची या ठिकाणी मुस्लिम समाजातील आमचे ज्येष्ठ सगळे मित्रमंडळ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, तरुण मित्र आहेत, मुस्लिम समाजामध्ये अनेक आहेत, हिंदू धर्मामधून आहेत, सगळेच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। मित्रांनो, बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी या ठिकाणी ठेस पोहोचण्याचं काम करेल तर त्याला या ठिकाणी त्याची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही। आणि महाराष्ट्र सरकार कोणाचंही असो, बाबासाहेबांचं सरकार हे मरेपर्यंत राहणार आहे, हे आता सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतले पाहिजे। सरकार कोणाचंही जाऊ आम्हाला काही देणं गेलं नाही। या ठिकाणी फडणवीस असो की एकनाथ शिंदे असो, कोणी असो, आम्हाला काही घेणं नाही। आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या संदर्भात जर कुठेही अनुचित प्रकार घडला, पुतळ्याच्या संदर्भात जर अनुचित प्रकार घडत असेल तर आम्हाला नाइलाजाने या ठिकाणी कायदा हातात घेऊन बाबासाहेबांच्याच मार्गाने या ठिकाणी तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये छेडण्याशिवाय राहणार नाही। जास्तीचा वेळ न घेता मित्रांनो, ही लढाई सगळ्यांनी आपण आपल्या हातात घ्या आणि सगळे मिळून या ठिकाणी आपण ही लढाई लढूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा धन्यवाद। या ठिकाणी मला बोलले तो खरंच मनोरुग्ण आहे का, हे आपल्याला सर्वप्रथम त्याची कायदेशीर चौकशी, उच्चस्तरीय चौकशी करून त्या मनोरुग्णाच्या पाठीमागे आणखी कोण कोण आहे त्या सगळ्या आरोपींना जोपर्यंत शोध म्हणजे प्रशासन घेणार नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही। मित्रांनो, आपल्याला फक्त तरुण मुलांना विनंती आहे की ही घटना अतिशय निंदनीय आहे, तरी पण आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून आपलं भविष्य बाबासाहेबांना जे संविधान दिले त्या संविधानाच्या आधारे पुढे शिक्षण शिकण्यासाठी आपल्याला कुठेही काही न घालवत न लागता आपल्याला चौकटीत राहूनच आपल्याला जाहीर निषेध करायचा। मित्रांनो, मुंबईला एवढी मोठी घटना घडली, एका शाळेमधील लहान बालकीवर बलात्कार झाला होता। मित्र, ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य त्यागलं त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो। मित्रांनो, 2 दिवसापूर्वीची जी घटना झाली ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे, पण ही घटना ही आपल्या सर्वांना आत्मचिंतन कराव्यास लावणारी आहे। मी काही गोष्टी तुम्हाला मुद्देसूद या ठिकाणी सांगू इच्छितो। आपण आंबेडकरी समाज हा भावनिक समाज आहे, हे प्रथमतः मी पत्रकार म्हणून तुमच्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो।
आपल्या बाजूला 7 ते 8 किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्याला लागते, बरोबर आहे ना? तेलंगणा राज्यामध्ये असं गाव नाही जिथं बाबासाहेबांचं नाव नाही. प्रत्येक गावामध्ये माती फिरू असतो, पण तो माती फिरूला बाबासाहेबाचा पुतळाच का दिसतो महाराष्ट्रामध्ये? दुसऱ्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा का दिसत नाही? त्या मातेपुरीला भारतीय संविधानच का दिसते? याचं आत्मचिंतन आज घडीला करण्याची गरज आहे. मित्रांनो, वास्तविक जर पाहिलं, आपण जर 90-95च्या काळामध्ये जर गेलो, 90-95 मध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्या विधानसभेमध्ये मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या अन्य पक्षाच्या उमेदवारांना फार मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसला. जवळपास 40 ते 45 ठिकाणी यांच्या जागा पडल्या आणि 1995 मध्ये भाजपा शिवसेना महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं. सत्ता स्थापन झाली. सर्वांनी इकडे लक्ष द्या. एक पत्रकार म्हणून जे मी आत्मचिंतन केलंय हे मी तुमच्या समोर सांगायला लागलो. 1995 मध्ये जे सरकार स्थापन झालं तेव्हापासून विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील, त्या काळामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची मालिका इथल्या जातीय भाईंनी चालू केली. त्या काळामध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, जवळपास जेठे दादा 328 वेळा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ह्याला कोण जबाबदार आहे? गरज पडली रस्त्यावर यायला लागलो. बाबासाहेबांना सांगितलं आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बना. या देशाची शासनकर्ती जर जमात बनला तर रस्त्यावर आपल्याला उतरायची गरज नाही, हे बाबासाहेबांना आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरच्या निवडणुका झाल्या. एप्रिलमध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा नारा होता अबकी बार 400 पार. त्याच्यावर महाविकास आघाडीवाल्यांनी समोर एक नारा दिला, संविधान खतरे में है. खेड्यापाड्यातल्या राज्यामधल्या लोकांना संविधान बदलणार आहे असा मेसेज केला आणि बाबासाहेबांच्या या अनुयायांनी भरभरून महाविकास आघाडीला मतदान केलं आणि त्यांचे खासदार निवडून आणले. ही वस्तुस्थिती आहे, बघा तुम्ही. त्याच्यानंतरच्या या निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महायुतीचं सरकार आलं. या देशातल्या या राज्यातल्या जनतेने विरोधी पक्ष नेता ठेवला नाही. त्यानंतर बांगलादेशचे हिंदू खतरे में आहे म्हणून राज्यभर आंदोलन झाली. त्यांचे आंदोलन होत असताना परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना केली जाते आणि त्याला माथेवर घोषित केला जाते. हा कुठला न्याय? हा कुठला न्याय? संविधान खतरे में आहे की या देशामधल्या बौद्ध समाजाच्या मागासवर्गीयांच्या नावावर राज करणाऱ्या ज्या पार्ट्या आहेत ते खतरे में आहेत? याचं संशोधन, याचं आत्मचिंतन हे तुम्हाला करावं लागणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, विटंबना झाली. निसर्गाचे नियम आहेत. आज्ञाभंग आहे. आज्ञाभंगाला दगड मारला, माशा उठतील आणि जाऊन काढतील. दगड कोण मारला ते बघणार नाही. तीच बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. त्यांची अस्मिता म्हणजे बाबासाहेब, त्यांची अस्मिता म्हणजे भारतीय संविधान आहे. आमच्याकडून चुका झाल्या असतील मायबाप सरकार, आमच्या काही माय भगिनींनी गाण्यात
बौद्ध समाजाच्या महिला आहेत. त्या राज्यामध्ये या देशामध्ये रस्त्यावर भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरणे जर कोणी असेल तर ते बाबासाहेबांच्या आज्ञेने या महिला आहेत. आमच्या ज्या काही अस्मितेला ठेस